डोकेदुखी हा त्रास जवळजवळ प्रत्येकालाच कधी ना कधी होतो. पण तुम्हाला माहित आहे का, डोकेदुखीची अनेक वेगवेगळी कारणं असू. पहिलं कारण ताण. जास्त अभ्यास, कामाचा दबाव किंवा चिंता यामुळे डोकेदुखी सर्वात जास्त होते. दुसरं कारण नीट झोप न होणे. झोप अपुरी असेल तर मेंदू ताण घेतो आणि डोके जड वाटू लागतं. शरीरात पाण्याची कमतरता म्हणजेच डिहायड्रेशन डोकेदुखीचं खूप मोठं कारण. मोबाईल, टीव्ही किंवा लॅपटॉप हे जास्त वेळ वापरलं की डोळ्यांवर ताण येतो आणि डोके दुखायला लागतं. सायनसची समस्या असल्यासही कपाळाच्या बाजूला आणि डोळ्यांजवळ तीव्र वेदना जाणवते. वेळेवर जेवण न केल्यास रक्तातील शुगर कमी होते आणि डोके ठणकायला लागतं. उच्च रक्तदाब असणाऱ्यांना अचानक डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. मायग्रेन एक बाजू ठणकणारी डोकेदुखी प्रकाश, आवाज किंवा वासामुळे वाढते. म्हणून डोकेदुखी आली तर कारण समजून त्यावर उपाय करणं खूप गरजेचं आहे. तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. आज अर्जुन आणि रिया निसर्गात फिरायला आले आहेत. पण अचानक काहीतरी होतं. अर्जुनचं डोकं खूप दुखायला लागलं. आता काय करणार? रिया म्हणते, काळजी नको, मी तुला घरगुती उपाय सांगते. पहिला उपाय, पाणी प्या. शरीरात पाणी कमी झालं की डोकेदुखी वाढते. दुसरा उपाय, खोल श्वास घ्या. शरीर शांत होतं, डोकेदुखी कमी होते. तिसरा उपाय, कपाळावर थंड पाण्याची पट्टी ठेवा. गरम वाफ घेतल्याने स्नायू रिलॅक्स होतात. निसर्गात बसून हवा घेतल्यानेही डोकेदुखी कमी होते. खूप मोबाईल वापरला तर डोळे थकतात. आय एक्सरसाइज करा. हलका मसाज केल्यानेही वेदना कमी होतात. आलं, चहा किंवा गरम पाणी दोन्ही उपयुक्त. झोप नीट नसेल तर डोकेदुखी हमखास येते. मोठ्या आवाजापासून थोडा वेळ दूर राहा. योग्य आहारही खूप महत्त्वाचा आहे. दररोज हलका व्यायाम शरीराला मजबूत ठेवतो. उपाय केल्यावर अर्जुन आता अगदी ठीक झाला. तुम्हालाही डोकेदुखी असेल तर हे घरगुती उपाय नक्की वापरा.